नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण कांद्यापातीचा डाळ कांदा करणार आहोत। यासाठी मी अगदी ताजी फ्रेश अशी कांद्याची पात घेतलेली आहे। त्याचबरोबर मुगाची डाळही घेतलेली आहे अर्धी वाटी। 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। हा गावरान लसूण आहे, छोट्या छोट्या पाकळ्या असतात म्हणून मी 10 ते 12 घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे। आता सर्वात आधी ही कांद्याची पात आपण बारीक अशी कट करून घेऊया। अगदी मस्त ताजी फ्रेश कांद्याची पात आहे। याचा डाळ कांदा इतका चविष्ट लागतो ना, हा तुम्ही गरमागरम भाकरी बरोबर खा, अगदी भन्नाट लागतो। शिवाय वरण भाताबरोबर सुद्धा तोंडी लावायला तुम्ही खाऊ शकता। चपाती बरोबरही छान लागतो आणि डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही कांद्याच्या पातीची भाजी देऊ शकता। कांद्याची पात खूपच पौष्टिक आहे, ती आठवड्यातून एकदा तरी खायलाच हवी। आणि आता थंडीमध्ये तर कांद्याची पात अगदी स्वस्त असते आणि खूप आलेली असते मार्केटमध्ये, तर तुम्ही नक्की कांद्याची पात आणून त्याची अशी या पद्धतीने भाजी करा, खूप मस्त चविष्ट होते। आता ही सर्व कांद्याची पात आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ही कांद्याची पात आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। याचे जे पुढचे कांदे आहेत ना, मी ते काढून ठेवलेले आहेत, ते जेवताना तोंडी लावायला खाता येतात। आणि मागची जी पात आहे ना, ती आपण भाजीसाठी वापरत आहोत। आता ही सर्व कांद्याची पात आपण धुवून घेऊया। यासाठी मी याच्यामध्ये पाणी टाकते आहे। 2 वेळा पाण्याने आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण याला बरीच माती लागलेली असते, त्यामुळे आपण ही अगदी स्वच्छ धुवून घ्यायची, नाहीतर खाताना कचकच लागते। आता मी गॅसवरती कढई ठेवते आहे आणि कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण लसूण टाकूया। लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता थोडेसे जिरेही टाकलेले आहेत। हिरवी मिरची सुद्धा आपण टाकूया। लसूण छान परतला गेला की याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। मिरची खूप तिखट आहे म्हणून मी 2च घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करून घ्या। आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत। त्याच्या आधी थोडीशी हळद टाकायची आहे, कलरसाठी एकदम चिमूटभर हळद टाकलेली आहे। आणि आता आपण कांद्याची पात टाकूया। स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही पात। आता ही तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटे कांद्याची पात छान परतायची की नंतर याच्यामध्ये आपण डाळ टाकायची आहे। मुगाची डाळही स्वच्छ धुवून घ्यायची आहे, 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये ॲड करायची आहे। कांद्याची पात परतून झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये मुगाची डाळ टाकूया। आता ही डाळही आपण छान अशी मिक्स करूया। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कुठल्याही डाळी वापरू शकता, मसूरची डाळ टाकू शकता किंवा हरभऱ्याची सुद्धा डाळ टाकू शकता, अगदी मस्त लागते। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये, मीठही आपण छानसं मिक्स करून घेऊया। फक्त मुगाची डाळ आपण लगेच टाकू शकतो, म्हणजे मुगाची डाळ धुवायची आणि टाकायची, पण हरभऱ्याची डाळ टाकणार असाल तर ती आपल्याला आधी भिजवून ठेवावी लागते, अर्धा तास तरी भिजवायची आणि नंतर वापरायची। 2 मिनिटांनंतर बघा कांद्याच्या पातीला किती पाणी सुटलेलं आहे। कांद्याची पात धुतलेलं सुद्धा थोडंसं पाणी याच्यामध्ये गेलं होतं आणि त्याचबरोबर कांद्याच्या पातीलाही पाणी सुटलेलं आहे। आता एवढंच पाणी पुरेसं आहे, याच्यातच आपण कांद्याची पात शिजू देऊया। झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनिटांनंतर बघूया। गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवलेली आहे। 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण बघूया कांद्याची पात शिजली आहे की नाही ते। मुगाची डाळ लगेचच शिजते, कांद्याच्या पातीला आणि मुगाच्या डाळीला सारखाच वेळ लागतो शिजायला, त्यामुळे अगदी मस्त शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। डाळही शिजलेली आहे आणि कांद्याची पातही अगदी छान शिजलेली आहे। ती कच्चीही राहायला नाही पाहिजे आणि खूपही शिजायला नाही पाहिजे, अगदी परफेक्ट शिजवायची, म्हणजे खायला अगदी मस्त चवदार लागते। आता ही कांद्याची पात तयार झालेली आहे। आता आपण ही सर्व करूया। मस्त गरम डाळ कांदा कांद्यापातीचा अगदी मस्त झालेला आहे, सुरेख झालेला आहे, बघू शकता तुम्ही। गरमागरम भाकरी बरोबर तर इतका मस्त लागतो ना, तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि अगदी झटपट होते ही रेसिपी। आपण काहीही जास्तीचे मसाले वापरलेले नाहीयेत, फक्त लसूण आणि मिरचीची फोडणी दिलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा इतकी छान लागते ना। कांद्याच्या पातीची स्वतःचीच एक चव असते, ती या भाजीला येते आणि अप्रतिम चविष्ट लागते ही भाजी। तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवा, खा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आजची ही कांद्यापातीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। पुन्हा भेटूया छान रेसिपी बरोबर। धन्यवाद।